हॅलो नमस्कार मंडळी, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज मिक्स पुलाव. गावाकडच्या स्टाईलने बनवूयात. तर त्यासाठी लागणारे सामान घेतले आपण. मिरच्या घेतल्या तिखटाप्रमाणे, टोमॅटो आहे, 2 कांदे, 2 टोमॅटो, आणि इथं व्हेज मिक्स आहे. वाटाणा आहे, गाजर आहे, फ्लावर आहे, आणि इकडं दही आहे, कोथिंबीर आहे, लसूण, अद्रक आणि खोबरं ऑप्शनल आहे. तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतलं तरी चालू शकतं. आता हे अद्रक, लसूण आणि खोबरं आपण एकत्र करून घेऊयात. आता इथे लागणारा हळद आहे, धना पावडर आहे, एव्हरेस्ट मसाला आहे, आणि बिर्याणी मसाला आहे, मीठ आहे, आणि तमालपत्र आणि खडा मसाला तुम्ही बघितला असाल. इथं अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट केलेली. आता एक पातेलं घेतलेलं आहे मोठं, अर्धा किलोचं तांदूळ आहे, त्यामुळं त्या हिशोबाने पातेलं घेतलं आहे मोठं. तर ते गरम झाले, आपण तेल टाकून घेऊया. तर तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी. कांदा टाकले, त्यात कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत राहील. बघू शकता 2 मिनिटात कलर चेंज झालेला आहे. अजून आपल्याला जरा क्रिप्सी करून घ्यायचा आहे कांदा. आता झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया तमालपत्र छान, आणि त्याच्यासोबतच खडा मसाला छान मिक्स करून घ्यायचे. त्यांना तेलामध्ये भाजलं पाहिजे ते. माझ्या एका हातात कॅमेरा आणि एका हातात त्यामुळं आता आपण टाकूयात मिरच्या. त्यामुळे जरा प्रॉब्लेम होते, ह्या समजून पण जाऊ द्यात. मिरच्या छान तळल्या, एकत्र करून घ्यायचे छान. आता आपण अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकूयात. तेही छान मिक्स करून घेऊया. छान एकत्र झालेले. दोन मिनिटांनी आपण बघू शकता छान तेल सुटले. त्यानंतर आपण त्यात ॲड करूया टोमॅटो. 2 कच्चे टोमॅटो घेतलेत कट करून बारीक. तेही मिक्स करू आपण. त्यानंतर आपण त्यात ॲड करूया हळद. एव्हरेस्ट मसाला, बिर्याणी मसाला, थोडंसं तिखटही घेतले, एव्हरेस्ट सुहाना मसाला, आणि त्यात ॲड चिकन मसाला आहे थोडासा, मीठ घेतले चवीप्रमाणे, आणि लास्ट धना पावडर. आता आपण ते मिक्स करून घेऊया सगळं. आता शेवटी आपण राहिलेलं व्हेज मिक्स त्यात ॲड करूयात. छान मिक्स करून घ्यायचे. आता दही टाकूयात त्यात आपण. छान मिक्स करून घ्यायचे दहीला पण. थोडीशी कोथिंबीर. आता झाकण ठेवून एक स्लो गॅसवरती आपण 2 मिनिटं ठेवून बघा
तुम्ही कशी छान मस्त तेल सुटले, म्हणजे छान एकत्र झालेला आहे मसाला. आता आपण त्यात तांदूळ ॲड करूया. तांदूळ हे अर्धा तास मी भिजवलेलं आहे, छान 3 पाण्याने स्वच्छ क्लीन करून, नंतर अजून पाणी एक्स्ट्रा ठेवून भिजवलेलं आहे. त्यानंतर तांदूळ घेतलेले आपण ॲड केले. आता तांदूळ हे छान मिक्स करूयात. 1-2 मिनटं 2 मिनटं छान मिक्स करत राहायचे. गॅस स्लो होता तो फुल केलेला आहे. आता आपण पाणी ॲड करूयात त्यात. आता तांदूळाप्रमाणे तुम्ही लागणारं तेवढं पाणी घेऊ. रेडी झालेला आहे आपला पुलाव मस्तपैकी. आता वरून कोथिंबीर टाकून 1-2-3 मिनटं झाकून ठेवूयात परत आपण. छान. रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा. 2 मिनिटांनी आपण सर्व करून जेवाय घेऊ शकतो.